तुम्हाला बघून हा नक्कीच ताजमहल वाटला असेल, पण हा ताजमहल नाही आहे, तर हा आहे बीबी का मकबरा. याला दख्खनचे ताज असे म्हणून ओळखले जाते आणि ही आहे औरंगजेबाच्या पत्नीची कबर. तर नमस्कार मंडळी, बॅगांसोबत आपल्याला पण लास्ट सीटवर कोंबून आता आपण निघालेलो आहोत नेवासा येथे. या मंदिरात याचं कारण असं आहे की संत ज्ञानेश्वरांनी याच दगडाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली. नंतर आपण गेलो डायरेक्ट शनिशिंगणापूरला. आता इथे खूप मोठं आणि सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. पहिले आलतो तर काय नव्हता. शनिदेवाचं दर्शन घेऊन गेलो मग मंदिर बघायला. मंदिरात संध्याकाळी खूप छान व्ह्यू आहेत. घरी गेलो तर रात्री झोप नव्हती लागत, मग गेलो रात्रीचा जुगाड करायला. पोरांना पण झोप नव्हती लागत, मग बसलो केलं तुम्ही. सकाळी उठून गेलो आपण ओझरला. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन केली आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात. नंतर आलो आपण भीमाशंकरला. थोडावरती आलो नाही तर बसलेली इथं बबल्याचा. इथं दुपारच्या टायमाला आलतो तरी असं वाटत का पहाटचं 4च वाजलं. नंतर एवढा मोठा डोंगर चढून फायनली आपण पोहोचलो मंदिराजवळ. फिर भोलेनाथ का दर्शन लेके निकले हम घर के रास्ते को. चलो मिलते हैं अभी अगले ब्लॉग में. बाय बाय.